आता फक्त फुटलो नाही एवढीच अफवा आहे, बाकी राहिलं, बाकी सगळ्या अफवा झाल्या. मुंबईतले आवडती खाण्याची ठिकाणं कुठली चांगली ही सगळी मला माहिती आहे. रोहित शर्मा, राजकारणातला रोहित शर्मा कोण वाटतो? म्हणजे एकदा टप्प्यात चेंडू आला की स्टेडियमचा काय? देवेंद्र फडणवीस. अजितदादा की पवार साहेब? दैवत पवार साहेब. याही वर्षामध्ये कधी न थकणारा माणूस शर्मा. 2019ची विधानसभा, त्यानंतर DCC बँक, 2024ची लोकसभा आणि 2024ची विधानसभा, या 4 निवडणुकांमध्ये पराभव झाला, तरी सुद्धा शशिकांत शिंदे थांबलेले नाहीत. पाचगणी असो, जेवढे सातारा असो, जेवढी लोक आहेत त्यांचं आजही माझ्यावर प्रेम आहे. बरोबर. हे सुदैवाने कोणत्या लोकप्रतिनिधीला मिळालं मला माहित नाही, परंतु 25 वर्षानंतर सुद्धा लोक आपल्यावर प्रेम करतात, हे भाग्य मला मिळालं. न करता अफवा उठणं फार चुकीचं आहे, ते मी भोगलंय आणि मला माहिती आहे त्यावेळेला माझ्या कुटुंबावर आणि सगळ्यावर काय परिणाम झाला. फॅमिली मॅन म्हणून कुटुंबाला शशिकांत शिंदे यांच्यातली कुठली सवय आवडत नाही. मी कधी शत्रुत्व टोकापर्यंत नेलं नाही. न्यायची ताकद माझी आहे, तेवढी ताकद माझ्यामध्ये निश्चितपणाने मी काय करू शकतो दुनियेला पण माहिती आहे. परंतु ज्यावेळेला जबाबदारी येते ना, तुम्ही कुटुंबामध्ये जबाबदारी येते, पक्षाची जबाबदारी येते, नेत्यांच्या मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात येतो, तुम्हाला आपोआप तुमची जबाबदारी कळते. त्या हेतूने आपण वागतो. साहेब, कधी असं वाटतं का की राजकारणामुळे कुटुंबाला वेळ द्यायला कमी? 100%. कधी कधी हा विचार येतो, साहजिकच आहे. आणि मला, मी असं म्हणत नाही की कुटुंबाने सुद्धा ते समजून घेतलं. आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये स्वागत करूयात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे साहेब.